सॅनिटरी इन्स्पेक्टरची एक्झाम देणार असाल तर हे प्रश्न स्किप करू नका, कारण आज तुम्हाला सांगणार आहे ते क्वेश्चन जे एक्झाममध्ये वारंवार विचारले जातात आणि बरेच स्टुडंट इथे चुका करतात। या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत टॉप मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे तुमचा अभ्यास डायरेक्ट नेक्स्ट लेवलला नेतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। असेच इम्पॉर्टंट कॉन्टेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, नगरपालिका घनकचरा सॉलिड वेस्टच्या कंपोस्टिंग प्रक्रियेसाठी योग्य CN गुणोत्तर किती असते? 10:1, 20:1, 30:1, 50:1। योग्य उत्तर ऑप्शन सी 30:1। कंपोस्टिंगसाठी साधारण 25:1 ते 30:1 हे योग्य गुणोत्तर मानले जाते। प्रश्न क्रमांक 2, सॅनिटरी लँडफिलमध्ये लिचेट म्हणजे काय? विघटनातून तयार होणारा वायू, कचऱ्यातून बाहेर पडणारे द्रव, जाळल्यानंतर उरलेला घन पदार्थ, पुनर्वापर करता येणारा कचरा। योग्य उत्तर ऑप्शन बी कचऱ्यातून बाहेर पडणारे द्रव। पावसाचे पाणी कचऱ्यातून झिरपून जे दूषित द्रव्य तयार होते त्याला लिचेट म्हणतात। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी धोकादायक कचऱ्याच्या हजार्ड वेस्ट व्यवस्थापनासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती? उघड्यावर टाकणे, जाळणे, कंपोस्टिंग, पुनर्वापर। योग्य उत्तर ऑप्शन बी जाळणे। जाळणे म्हणजेच इन्सिनरेशन। उच्च तापमानात कचरा जाळल्याने धोकादायक घटक नष्ट होतात व त्यापासून आपल्याला इन्फेक्शन होत नाही। प्रश्न क्रमांक 4, 3R तत्त्वामध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? कमी वापर, पुनर्वापर, पुनर्निर्मिती, पुनर्प्राप्ती। योग्य उत्तर ऑप्शन डी पुनर्प्राप्ती। पारंपरिक 3R मध्ये रिड्यूस, रियूज, रिसायकल यांचा समावेश होतो। रिड्यूस म्हणजे कमी वापर, रियूज म्हणजे पुनर्वापर, रिसायकल म्हणजे पुनर्निर्मिती। प्रश्न क्रमांक 5, वर्मी कंपोस्टिंग प्रक्रियेत कोणता जीव वापरला जातो? जीवाणू, गांडुळे, बुरशी, प्रोटोझोआ। योग्य उत्तर ऑप्शन बी गांडुळे। गांडुळे सेंद्रिय कचरा विघटित करून पोषक कंपोस्ट तयार करतात। प्रश्न क्रमांक 6, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट रूलनुसार खालीलपैकी कोणता कचरा येलो कॅटेगरीमध्ये येतो? ग्लास वेस्ट, ह्यूमन ॲटॉमिकल वेस्ट, मेटॅलिक इम्प्लांट्स, प्लास्टिक IV सेट। योग्य उत्तर ऑप्शन बी ह्यूमन ॲटॉमिकल वेस्ट। येलो कॅटेगरीमध्ये ॲनाटॉमिकल वेस्ट, सॉलिड वेस्ट, एक्सपायर्ड मेडिसिन येतात। प्रश्न क्रमांक 7, बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजलसाठी ऑटोक्लोविंग ही पद्धत कशासाठी वापरली जाते? कचरा जाळण्यासाठी, कचरा निर्जंतुक करण्यासाठी, कचरा साठवण्यासाठी, कचरा वर्गीकरणासाठी। योग्य उत्तर ऑप्शन बी कचरा निर्जंतुक करण्यासाठी। ऑटोक्लोवमध्ये हाय प्रेशर स्टीम वापरून मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट केले जातात। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता रंग शार्प वेस्टसाठी वापरला जातो? रेड, येलो, ब्ल्यू, व्हाईट, ब्लॅक। योग्य उत्तर ऑप्शन सी ब्ल्यू, व्हाईट। निडल्स, ब्लेड्स सारख्या शार्प वेस्ट पंक्चर प्रूफ कंटेनरमध्ये ब्ल्यू किंवा व्हाईटमध्ये टाकतात। प्रश्न क्रमांक 9, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटमध्ये इन्सिनरेशनचा मुख्य उद्देश काय आहे? रिसायकलिंग, व्हॉल्यूम रिडक्शन आणि पॅथोजन डिस्ट्रक्शन, सेग्रेशन आणि स्टोरेज। योग्य उत्तर ऑप्शन बी व्हॉल्यूम रिडक्शन आणि पॅथोजन डिस्ट्रक्शन। इन्सिनरेशनमध्ये कचरा जाळून त्याचा आकार कमी केला जातो आणि रोगजंतू नष्ट होतात। प्रश्न क्रमांक 10, बायोमेडिकल वेस्ट किती वेळेत ट्रीटमेंट डिस्पोजलसाठी पाठवणे आवश्यक आहे? 12 तास, 24 तास, 48 तास, 72 तास। योग्य उत्तर ऑप्शन सी 48 तास। नियमानुसार बायोमेडिकल वेस्ट 48 तासाच्या आत प्रक्रिया करणे आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता घटक कंप्लीट प्रोटीन मानला जातो? डाळी, तांदूळ, अंडी, गहू। योग्य उत्तर ऑप्शन सी अंडी। कंप्लीट प्रोटीनमध्ये सर्व इसेन्शियल ॲमिनो ॲसिड असतात। अंडी हा सर्वोत्तम स्रोत आहे। प्रश्न क्रमांक 12, व्हिटॅमिन डीचे मुख्य कार्य काय आहे?
रक्त गोठवणे, कॅल्शियम शोषण वाढवणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी करणे, पचन सुधारणे. योग्य उत्तर ऑप्शन बी, कॅल्शियम शोषण वाढवणे. व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम ॲब्सॉर्प्शन वाढवतो, त्यामुळे हाडे मजबूत राहतात. प्रश्न क्रमांक 13. बेसल मेटाबॉलिक रेट BMR म्हणजे काय? व्यायाम करताना लागणारी ऊर्जा, शरीराची विश्रांती अवस्थेतील ऊर्जा गरज, अन्न पचवण्यासाठी लागणारी ऊर्जा, चालताना लागणारी ऊर्जा. योग्य उत्तर ऑप्शन बी, शरीराची विश्रांती अवस्थेतील ऊर्जा गरज. BMR म्हणजे शरीराला बेसिक फंक्शन्स, श्वसन, रक्तप्रवाहासाठी लागणारी ऊर्जा. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोणता घटक हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी आवश्यक आहे? कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, सोडियम. योग्य उत्तर ऑप्शन बी, आयर्न. हिमोग्लोबिन निर्मितीसाठी लोह अत्यंत आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 15. बॅलन्स्ड डाएटमध्ये खालीलपैकी कोणता घटक आवश्यक नाही? कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्त्वे, केवळ साखर. योग्य उत्तर ऑप्शन डी, केवळ साखर. संतुलित आहारात सर्व न्यूट्रिएंट्स लागतात, फक्त साखर पुरेशी नाही. प्रश्न क्रमांक 16. वैयक्तिक स्वच्छतेमध्ये हात धुण्याची योग्य पद्धत किती वेळ करावी? 5 सेकंद, 10 सेकंद, 20 सेकंद, 40 सेकंद. योग्य उत्तर ऑप्शन डी, 40 सेकंद. साबणाने हात धुण्यासाठी हूच्या नियमानुसार 40 ते 60 सेकंद आवश्यक असतात. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता आजार खराब वैयक्तिक स्वच्छतेमुळे होतो? मधुमेह, क्षयरोग, त्वचारोग, उच्च रक्तदाब. योग्य उत्तर ऑप्शन सी, त्वचारोग, स्किन इन्फेक्शन. स्वच्छता न ठेवल्यास बुरशीजन्य व जीवाणूजन्य त्वचारोग होतात. प्रश्न क्रमांक 18. दातांची स्वच्छता राखण्यासाठी दिवसातून किती वेळा ब्रश करणे योग्य आहे? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा. योग्य उत्तर ऑप्शन बी, 2 वेळा. सकाळी आणि झोपण्यापूर्वी ब्रश करणे सर्वात योग्य मानले जाते. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती सवय पर्सनल हायजीनसाठी चुकीची आहे? रोज अंघोळ करणे, नखे वेळेवर कापणे, घाणेरडे कपडे वापरणे, हात स्वच्छ धुणे. योग्य उत्तर ऑप्शन सी, घाणेरडे कपडे वापरणे. स्वच्छ कपडे वापरणे ही पर्सनल हायजीनची महत्त्वाची सवय आहे. प्रश्न क्रमांक 20. वैयक्तिक स्वच्छतेमध्ये ओरल हायजीन म्हणजे काय? त्वचेची स्वच्छता, केसांची स्वच्छता, तोंड व दातांची स्वच्छता, हातांची स्वच्छता. योग्य उत्तर ऑप्शन सी, तोंड व दातांची स्वच्छता. ओरल हायजीनमध्ये दात, हिरड्या व तोंडाची स्वच्छता राखणे समाविष्ट असते. प्रश्न क्रमांक 21. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटरी पॅड किती वेळाने बदलणे योग्य आहे? 2 तासांनी, 4 ते 6 तासांनी, 10 तासांनी, दिवसातून एकदा. योग्य उत्तर ऑप्शन बी, 4 ते 6 तासांनी. संसर्ग टाळण्यासाठी आणि स्वच्छता राखण्यासाठी सॅनिटरी पॅड दर 4 ते 6 तासांनी बदलणे आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 22. कम्युनिकेबल डिसीज म्हणजे काय? जे आजार अनुवंशिक असतात, जे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतात, जे आजार फक्त प्राण्यांमध्ये होतात, जे आजार बरे होत नाहीत. योग्य उत्तर ऑप्शन बी, जे आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात. कम्युनिकेबल डिसीज हे बॅक्टेरिया, व्हायरस इत्यादीमुळे पसरतात. उदाहरणार्थ TB आणि कोविड-19. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता रोग वेक्टर बोर्न डिसीज आहे? क्षयरोग, मलेरिया, मधुमेह, कॅन्सर. योग्य उत्तर ऑप्शन बी, मलेरिया. मलेरिया हा डासांमार्फत वेक्टर पसरतो. प्रश्न क्रमांक 24. नॉन कम्युनिकेबल डिसीजचे उदाहरण कोणते? कॉलरा, टायफॉइड, मधुमेह, डेंग्यू. योग्य उत्तर ऑप्शन सी, मधुमेह. नॉन कम्युनिकेबल डिसीज हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणता रोग वॉटरबोर्न डिसीज आहे? डेंग्यू, मलेरिया, कॉलरा, क्षयरोग. योग्य उत्तर ऑप्शन सी, कॉलरा. दूषित पाण्यामुळे कॉलरा सारखे रोग. तर हे होते सॅनिटरी इन्स्पेक्टर एक्झामसाठीचे सर्वात महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्ही हे क्वेश्चन नीट प्रिपेअर केले तर तुमचा सिलेक्शन चान्स नक्की वाढेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्झाम ओरिएंटेड कॉन्टेंटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तुमचं सिलेक्शन हेच आमचं मिशन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.